निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आपण दर्शन दिलं आणि इथे आला आहात त्यासाठी नमन। गोरक्ष, तू इतक्या श्रद्धेने कळकळीने स्मरण केलंस, यावंच लागलं। माते, हे ममत्व पाहून मला काय बोलावं हेच सुचत नाहीये। का आठवण काढत होता? एकतर गुरूंना मी हे असं फार काळ नाही पाहू शकत। आणि दुसरं म्हणजे 12 मास मी असाच इथे कसा बसून राहू, हा देखील प्रश्न आहे। आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू। हवं तर मी वीरभद्राला इथे पाठवतो, तू भ्रमण करून तुझे कार्य कर। परंतु मी गुरूंची आज्ञा मिळाल्याशिवाय नाही जाऊ शकणार। हे कार्य देखील आवश्यक आहे। होय, मला केवळ थांबायला अडचण नाही, परंतु या देहाचं संरक्षण करत राहणं हे अवघड आहे। तुझी काय इच्छा आहे? मला या कार्यात आपलं सहाय्य हवं आहे। मी तुझ्या सहाय्यासाठी नंदीला पाठवू का? परंतु आपल्या सेवेत खंड पडेल। आपण विचार करू आणि मग त्यावर निर्णय घेऊ। चालेल। संपत, देव कुठे गेले आपले? तेच समजा ना, केव्हापासून चालतोय, कुठंच दिसेना। सगळं वाटेला चालून आलो आपण, आज कुठे गेले आपले देऊळ? देऊळ गायब झालं की काय? देऊळ असं कसं गायब होईल? अगं, जिथं असायला पाहिजे होतं तिथं नाही। मग आता काय करायचं? अरे, चकवा लागला की काय? कसला चकवा आणि कसलं काय? सगळ्या अंगानं हुडकून झालं, आता कुठं हुडकायचं? राजवाड्यात जाऊन सांगू की देऊळ गायब झाले आपले। अगं, सगळे हसतील आपल्याला। मग काय उघड्यावर राहायचं का? अजून एकदा हुडकू। पाय मोडले रे माझे। थोडी कळ काढ। अरे चल। मच्छिंद्रला असं निश्चल कधीच पाहिलं नाही। गोरक्ष, आम्ही प्रस्थान करतो, काहीतरी मार्ग काढू। जर तुला काही वाटलं तर स्मरण कर।
गुरुवर, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? काही सहाय्य करण्यासाठी मी गोरक्षनाथांकडे जाऊ का? तू माझ्यासोबत चल. आपण श्री दत्त महाराजांना भेटायला जाऊया. त्यांच्या आज्ञेने आपण पुढचे कार्य करूया. कोणतेही संकट कितीही मोठे असले तरी नाथपंथासाठी ते तात्कालिक राहील. कोणत्याही नाथांना पराभव स्वीकारावा लागणार नाही. अरे अरे माझ्या कर्मा, देऊळ कुठे गेलं? आता आम्ही कुठे राहायचं? हे आहे अगं, आधीच मस्तक तापले माझं, त्यात तू रडू नको. अरे पण पायवाट हीच आहे, झाड हीच आहेत. या झाडासमोर देऊळ होतं. हे साधू आल्यापासून ना सगळं उलट व्हायला लागले बघ. संपत, आपण असं करू, राजधानीत जाऊ आणि धर्मशाळेत उतरू. तू थांब, मी तो राजवाड्यावर जाऊन. आई, अगं बया, आपले देऊळ. सापडले एकदाच. देवा महादेवा, माझं काही चुकलं असेल तर तू पोटात घे रे देवा. गुरुवर, आपण म्हणत आहात तसे सद्गुरूंना भेटायला निघूयात. कानी, परकाया प्रवेश काय आहे हे तुला ठाऊक आहे ना? होय गुरुवर, आपणच शिकवला आहे तो. तसेच शरीर सोडून आत्म्याने क्षणार्धात कुठेही जाता येईल हेही शिकवलं आहे मी तुला. होय गुरुवर. मग इथे देह ठेव आणि गोरक्षनाथांना भेटायला जा. जशी आज्ञा गुरुवर. आदेश. अलख निरंजन. कानी, तू? आपल्या दर्शनाला आलो आहे.
शुभम भवतु. कानिप आसन ग्रहण कर. जालिंदरनाथ कसे आहेत? त्यांच्याच सोबत होतो. त्यांनी आज्ञा दिली म्हणून आलो. त्या निमित्ताने आलास कानिप? गुरूंना काही अशुभ संकेत येत होते. आपण दोघे संकटात आहात असं त्यांना वाटत होतं. आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत कानिप. आपण एकच आहोत. त्यामुळे हे असं जाणवणारच. म्हणजे गुरूंना जे जाणवले ते खरे आहे. होय. सद्गुरू असे निश्चल दिसले तेव्हाच कळले. गुरुवर हे सगळे काय आहे? तुम्ही इथे कसे? श्री दत्त महाराजांनी आज्ञा दिली आणि त्याप्रमाणे आम्ही इथे यायला निघालो. इथून पश्चिम दिशेस मार्गक्रमणा केली. वाटेत एक राज्य लागते. त्रिविक्रम नावाचा राजा तिथे राज्य करतो आहे. परंतु आता या त्रिविक्रम राजाचा मृत्यू समीप आला आहे. तुम्ही तात्काळ त्याच्या राज्यात पोहोचावे आणि त्याच्या मृत्यूपूर्वी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणावी. प्रवासात हेच ध्येय होतं की त्रिविक्रम जिवंत आहे तोपर्यंत इथे पोचायचं आहे. तसं आम्ही विश्रांती न घेता येतच होतो. परंतु वाटेत यम दिसला. इथून यम गेला का? होय गुरुवर. ह्याचा अर्थ काय समजायचा? त्रिविक्रम राजाकडे तू जात आहे. आपल्यालाही तात्काळ निघावं लागेल गोरक्ष. उशीर नको व्हायला. होय गुरुवर. आम्ही राज्यात प्रवेश केला आणि समजलं की त्रिविक्रम मरण पावला. काय झालं? तुम्ही का रडता आहात? काय सांगू ऋषीवर, आमचे राजे गेले. अशा वेळी निर्णय घेणं आवश्यक होतं. नाहीतर परकीय आक्रमण, ग्रहयुद्ध यापैकी काहीही घडलं असतं. म्हणून गुरूंनी देह इथे ठेवला. आणि त्रिविक्रमच्या देहात प्रवेश केला. स्वामी, आता माझ्या ध्यानात आलं. सद्गुरूंच्या या देहाचे रक्षण करणे हीच मोठी जबाबदारी आहे आणि त्याचे दायित्व तुमच्यावर आहे. होय. हे दायित्व काही दिवसांसाठी नाही तर कमीत कमी 12 मासांसाठी तरी आहे. म्हणजे तुम्हाला हे स्थान सोडता येणार नाही. होय. या परिस्थितीत मी गुरुवर आपल्याला काय सहाय्य करू शकतो? सध्या तरी मी इथेच असणार आहे. तिथे त्रिविक्रमच्या वेशात गुरुवर राज्यकारभार पाहतायत.
इथे प्रत्येक क्षण संघर्षाचा आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. परंतु आता काहीही सहाय्य नको आहे, कारण तुम्ही जे कार्य करता आहात त्यात बाधा नको. जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा तसा संदेश मी देईन. मी आपल्या संदेशाची वाट पाहतो आहे. जालिंदरनाथांना स्मरण केले आहे म्हणून सांग. होय, आज्ञा असाल. शुभम भवतु. झाली भेट. होय गुरुवर. सांग. श्री मच्छिंद्रनाथ त्रिविक्रमच्या शरीरात आहेत, कारण त्रिविक्रम मृत्यू पावला आहे. यामागे मोठे प्रयोजन असणार. श्री मच्छिंद्रनाथ यांचे दुसरे अपत्य जन्माला येणार आहे. गोरक्षनाथ त्या देहाचे किती काळ रक्षण करणार? 12 मास खूप होतात. तोवर कार्य थांबवणार कसं? परंतु यामागे श्री दत्त महाराजच आहे. त्यांना भेटणं आवश्यक आहे. मग निघूयात. शुभम भवतु. हे गुरुवर, आपल्याला भेटण्याची खूप इच्छा झाली म्हणून थेट इथे आलो. मीच बोलावून घेतले असे समज. अर्थात आपल्या इच्छेशिवाय आपले दर्शन घडू शकत नाही. श्री जालिंदरनाथ यांना काळजी वाटली म्हणून हा प्रवास करून शंकांचं निरसन व्हावं म्हणून आलो. उत्तम केले. मच्छिंद्र आणि गोरक्ष यांची काळजी वाटते ना? होय गुरुवर. मच्छिंद्रने धाडस केले आहे. स्वतःच्या प्राणाचीही त्याने पर्वा केली नाही. पण परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. गुरुवर, काय आज्ञा आहे? आम्ही काय करावं? नाथ परंपरेत एकमेकांविषयी तुमचं हे आदर प्रेम पाहून मला आनंद झाला. स्वाभाविक आहे. आपण आणि श्री महादेव आमच्यासाठी मूळ प्रेरणा आहात. आज आला आहात, स्नान करा, भोजन करा, मग आपण बोलू. होय गुरुवर.